देणार नाहीये मी। तू काय केलंस ना मला माहिती आहे, कळलं? आणि एक गोष्ट सांगून ठेवते, तुझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार आहे मी। मागीव आधी। किती घाण वास येतो अंगाचा। मला लांब व्हायला सांगतेस? खरं तर ना तुझी लायकी नाहीये माझ्या जवळ उभं राहण्याची, कळलं? तुला काय वाटतं हे जे काय ब्लॅक मॅजिक तू करतेस मला कळत नाहीये? आणि किती दिवस अजून तू हे सगळं करणार आहेस? मीरा, मी कुठेच जात नाही हा, आणि मला या घरातून बाहेर काढण्याची हिंमत तुझ्यात नाहीये। आता बघ मी काय काय करते, फक्त तुला त्रास देणार नाही मी। तुझ्या रामपुरे फॅमिली मधल्या प्रत्येक माणसाचा काटा काढणार आहे मी। एक मिनिट सॉरी मी तुझी रामपुरे फॅमिली का म्हणते? कारण की ज्या माणसाची फसवणूक करून तू त्याच्याशी लग्न केलंयस तोच तुला एक्सेप्ट करत नाही, तोच तुला बायको म्हणून किंमत देत नाही मीरा, कळतंय का तुला? सगळ्यांसमोर त्याने तुला रिजेक्ट केलंय, फुंकलाय का तुझ्या प्रेमावर तो भोमलाची रामपुरे फॅमिली। मला बोलतेस ना तोपर्यंत ठीक आहे, माझ्या कुटुंबाला बोलायचं नाही हा माया। Oh my God. Nice. एवढंच करू शकतेस तू मीरा, कळलं? तर मी एक गोष्ट सांगून ठेवते, इथे ना कोणी कोणाचं नसतं। आज आपण इथे उभे आहोत, उद्या नसू। कोण कधी कुठे असेल काही सांगता येत नाही मीरा। पण एक गोष्ट मी तुला सांगून ठेवते की उद्या तू नसशील, उद्या तू नसशील। ही माया असं का म्हणतेय मीराला? मी जिथे असेल ना तिथे असेल, पण तू या घरात नसशील इतकं नक्की आहे माया। ते पण बघू, ओके? बघूच। मीरा, माझी शक्ती क्षीण झाली असली तरी माझ्याकडे अनेक विद्या आहेत। हे केशर खाल्ल्यानंतर
तू पहिल्यासारखी राहणार नाहीस. मीरा थांब. मीरा थांब बघ. ती माया काय बोलली हे तू नीट ऐकलंस का? ती म्हणाली उद्या तू नसशील. ऐकलं. मीरा, याचा अर्थ तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. ताई हे बघ, तू माझं टेन्शन नको घेऊस. मी माझी काळजी घे. आणि तू माझ्याशी बोलणार नव्हतीस ना, मग जा ना आता. अगं मीरा, रुसतेस काय? लहानपणापासून अशीच असेल काही. असो, पण माझ्या वेदासोबतच मीराला जपणंही माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ती माया जो काही प्लॅन करेल त्यावर तिलाच तोंडावर पाडणार आहे मी. त्यांना म्हण लवकर या म्हणून. येईन मी लवकर. आणि कॉफी सुद्धा एकच कप घेईन. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग. पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या. मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण. अन चंद्र हे हातीचे काकण. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये. लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे. रंगवणी टाक आयुष्य माझे, सूर तुझे सार रे. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.